नवरा, अगं, ऐकलंस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचे विचार जरा. बायको, भाऊजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार? पाहुणा, नाही मी हितच जेवणार. बायको, डबा घेऊनच आलाय काय? पाहुणा, वय, घरून पण नेणार हाय. पिंकी 8वीत होती आणि बंड्या 9वीत होता. आता पिंकी 9वीवाहित आहे आणि बंड्या तिला 8वीत आहे. बायको, आहो, मला बँकेत खातं उघडायचं आहे. नवरा, कोणत्या बँकेत उघडते? बायको, एडबी बँक. नवरा, अडाणी, IDBI बँक आहे ती. ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर जास्त चर्चा करू नये. हे लग्नाचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त सांगतात. विनाकारण जीव घाबरून जातो मग. नवरा, अग डॉक्टरने मला हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च 2 लाख रुपये सांगितला. बायको, त्यापेक्षा मला 2 लाखांचा सोन्याचा हार घेऊन द्या. मी राहील टकल्या माणसासोबत. मुलगा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. बाप, तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही. मुलगा, बापरे, एवढी हाकती. मग राहू द्या. बसमध्ये 2 बायका सीटवरून भांडत असतात. पहिली बाई, घे रांडे ही सीट घालून घे तुझा गांडीत. तुम बाई, अगे झवाडे, ही अख्खी बसून घे तुझा भोकात. कंडक्टर, अहो बाई, तुम्ही बस भोकात आणि सीट गांडीत घालून घेतल्यावर प्रवासी काय माझा लवड्यावर बसणार काय? श्री, जान्हवी ताट कर. जान्हवी, काहीही हा श्री तुमची आईची गाण. जेवायला ताट कर. एका पोरानी फेसबुकवर स्टेट टाकलं, शुक्र करो की मेरी कोई मुमताज नहीं. वना हर गली में एक ताजमहल होता. त्यावर त्याची शेजारींनी कमेंट केली, पहिले घरात लेट्रिन तर बनवून घे. सकाळी सकाळी आखा घर लोटा घेऊन तर माझा घरासमोरून खुलेमध्ये जाते ताजमहल बनवेल भिखारी कुठला की. ती म्हणाली, तुझ्या सवयी खूप वाईट आहेत. मी म्हणालो, मी सिंगल आहे, मला सुधारणार तरी कोण? शेजारचे काका, बाळनाव काय तुझं? मुलगा, बोलून दाखवू की खाजवून? काका, म्हणजे? मुलगा, गोट्या काकांनी घर बदललं. मुलगा, पप्पा एक गोष्ट सांगू? पप्पा, हा सांगतो. मुलगा, फेसबुकवर माझ्या 15 फेक ॲड आहेत. पप्पा, तर मला का सांगतोय? मुलगा, मागच्या 10 दिवसांपासून ज्या पूजा शर्माला तुम्ही चहासाठी बोलवत आहात तो मीच आहे. पप्पाने मुलाला इंटरनेट संपेपर्यंत हाणला.